शुद्धतेचा आनंद आरोग्याचा शुभ कार्य असो वा कोणताही कार्यक्रम, आनंदाच्या बासुंदी श्रीखंड आणि आईस्क्रीमची चव असणारी आनंदाची उत्पादने आईस्क्रीम, कुल्फी, श्रीखंड, बासुंदी, दही, ताक, लस्सी, पेढे, कप, कोन आणि बरंच काही. आनंद आईस्क्रीम अँड मिल्क प्रोडक्ट्स, रामानंद नगर, तालुका पलूस. संपर्क 90 11 30 93 99 99 75 57 16 86. कराडसाठी 90 11 16 93 99. ईश्वरपूर पोलिसांची मोठी कारवाई. घरफोडी आणि जबरी चोरी करणाऱ्या 2 अल्पवयींना अटक. पेटनाका आणि वाघवाडी तालुका वाळवा परिसरात घरफोडी करून सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास करणाऱ्या टोळीचा ईश्वरपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी 2 विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्याकडून चोरीची मोटरसायकल आणि गुन्ह्यातील रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे इस्लामपूर आणि सांगोला पोलीस ठाण्यातील एकूण 4 गुन्हे उघडकीस आले आहेत. दिनांक 24 मार्च रोजी मध्यरात्री पेटनाका येथील रामचंद्र हिंदुराव पाटील आणि वाघवाडी येथील संगीता मारुती वाघ यांच्या घराचे दरवाजे उघडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 2,03,300 रुपये किमतीचे दागिने आणि रोकड चोरून नेली होती. या प्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत वासुदेव यांच्याकडे तपासाची चक्रे सोपवण्यात आली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील आणि पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा पेट्रोलिंग करत असताना पेठ ते शिराळा रोडवरील शिवपुरी कच्च्या रस्त्यावर 2 संशयित तरुण चोरीच्या मोटरसायकलसह थांबले असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे असलेल्या हिरो HF डिलक्स MH13 DX 5698 मोटरसायकलची चौकशी केली असता ती सांगोला जिल्हा सोलापूर येथून चोरी केल्याचे निष्पन्न झाले. ताब्यात घेतलेल्या अल्पवयींकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी धक्कादायक माहिती दिली. आपले चुलत भाऊ गोपी उर्फ ट्याव तिरशा काळे व लेंग्या तिरशा काळे यांच्या मदतीने वाघवाडी येथे एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावल्याची आणि पेटनाका येथे घरफोडी केल्याची कबुली त्यांनी दिली. चोरीतील वाट्याला आलेले 1,07,000 रुपये त्यांनी घरामागे जमिनीत पुरून ठेवले होते, जे पोलिसांनी जप्त केले आहेत. याशिवाय काही महिन्यापूर्वी किल्ले मच्छिंद्रगड येथील मंदिर आणि कापूरवाडी येथील घराची भिशी लुटल्याचेही त्यांनी मान्य केलं आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत वासुदेव, कुबेर खोत, विशाल पांगे, दीपक घस्ते, अमोल सावंत, शशिकांत शिंदे आणि चंद्रकांत वंजारी यांच्या पथकाने केली. सध्या या दोन्ही बालकांना सांगली येथील बाल न्यायालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं असून फरार असलेल्या अन्य आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांनी या कारवाईत चोरीची मोटरसायकल, रोकड, बॅटरी, हातमोजे व इतर साहित्य जप्त केलं आहे.